या ठिकाणी आपण वेळेला महत्त्व जास्त देतो काय ना. एक कडवं झालं ना, कारण आपल्याला काटे बाबांचं भरभरून लीळाचरित्रातील तिसरा अवतार आणि हे तिसरं सत्र हा योग चांगला आहे. आणि दक्षिण काशीमध्ये श्री चक्रपाणी अवतारांचं विचारपर आपल्याला तत्व ऐकायचं आहे. अतिशय सुंदर योग या ठिकाणी आलेला आहे. आज या सभेचे आपण आपल्या सर्वांच्या वतीने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय कमी बोलणे आणि जास्त काम करणे हे जर शिकायचं असेल तर खऱ्या अर्थाने ज्यांना झोपेत कधी बघितलंच नाही, काम आणि काम, फक्त काम आणि काम, कुणासाठी हो असं पाहिल्यानंतर खरी आठवण येते ते तात्या बाबांची आहे का नाही. आणि हे लाडाचं नाव तात्या बाबा खरोखर ते नाव किती सार्थक आहे. परंतु आज आपल्यासाठी ते उपलब्ध आहेत. या ठिकाणी आयोजक बर परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय चक्रपाणी बाबा आपण वरती यायचं आहे बाबांचं पूजन करण्यासाठी. या ठिकाणी ही धर्मसभा, या धर्मसभेचे आपल्या सर्वांच्या वतीने, आयोजकाच्या वतीने आपण आचार्य प्रवर श्री क्षेत्र जाळीचादेव तथा बुलढाणा निवासी प्रातस्मरणीय महंत पाथरीकर बाबाजी यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करू की आजच्या सभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे. यानंतर त्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. वडनेर भुजंग येथील चक्रपाणी बाबा समवेत आचार्य प्रवर इंगोलीकर बाबाजी, त्याचप्रमाणे आजच्या सभेचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अहमदाबाद निवासी श्री मोठे बाबाजी. पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्याच द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आजच्या श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सवाचा तिसरा दिवसाचे हे तृतीय सत्र. पहिलं सत्र ध्यान सत्र झालेलं आहे, दुसरं आरोग्य सत्र झालेलं आहे, तिसरं आता ज्ञान सत्र. एका दिवसाचे आपले 6 सत्र होत आहेत. एका अवतारावर 5 सत्र 5 सत्र 5 सत्र आणि आरोग्यावरच एक. आपल्या देहासाठी 1 आणि देवासाठी 5 असं 6 सत्रामध्ये चालत असलेलं हे श्री पंचकृष्ण प्रबोधन कार्यशाळा एक प्रकारे शिबिर. कारण आमचे बालसंस्कार ज्यांच्याकडून झाले, ज्यांनी आम्हाला घडवलं, मढवलं, लहानाचं मोठं केलं, ज्यांच्यामुळे आम्ही आज तुमच्या पुढे धर्मकार्यासाठी प्रयत्न करत आहोत. अजून पूर्ण सिद्ध झालो नाही आणि ज्यांच्या आशीर्वादाने, आता शुभ आशीर्वादाने, शुभचिंतनाने मोठे होत आहोत, धर्मकार्यासाठी मोठे होत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही घडलो, मडलो, या ठिकाणी
धर्मासाठी काहीतरी करू शकतो असं वाटते आता आम्हाला. असे आजचे माझे आचार गुरु, मला ज्यांनी धर्मावर स्थिर ठेवलं, डगमगत्या परिस्थितीतही डगमगू दिलं नाही, आधार दिला. अत्यंत दुधावस्था असते, तारुण्यावस्था असते, त्यावेळेस सर्व गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा ज्यांनी माझा मार्ग चुकू दिला नाही, मला योग्य मार्गदर्शन करीत राहिले. बरोबर काठावरून का होईना गाडी इकडच्या पारड्यात आली, दैवराटीच्या पारड्यात आली. म्हणजे आम्ही काठावर होतो ना. 35व्या वर्षापर्यंत, अगदी 20व्या वर्षापासून, तारुण्य वयापासून 35व्या वर्षापर्यंत, आणि 35व्या वर्षी अनुसरणाच्या माध्यमातून मग इकडे दैवराटीच्या पारड्यात पाडलं. स्वतःचं जीवन इकडे पारडं, तिकडे न जाऊ देता. असं त्या अशा अवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी उपलब्ध होत्या. म्हणजे ज्या अवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी असतात, परंतु तरीसुद्धा ज्यांनी आम्हाला आमचा तोल सावरायला फार मोठी मदत केलेली आहे आणि मग तो तोल इकडे आणलेला आहे, दैवराटीमध्ये आणलेला आहे. असे आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय अखंड अविरत ज्ञान भक्ती वैराग्याने संपन्न असलेल्या, परिपूर्ण असलेल्या श्री मोठ्या बाबाजींच्या नंतर जर कोणावर धुरा असेल तर ती श्री लहान बाबाजींवर असे बुलढाणा आश्रमाचे उपसंचालक आणि आमच्या श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षेचे संचालक, आणि त्यांनीच मला श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षेचे उपसंचालक केलेलं आहे. आम्ही जे काही शिबिरात शिकलो, लहानपणापासून धडे घेतले, त्याचाच परिपाक म्हणजे आज बाबाजींना या ठिकाणी आम्ही बोलावत आहोत, त्यांचा शुभाशीर्वाद घेत आहोत, मार्गदर्शन घेत आहोत. आम्ही जसं घेतलं तसं सर्वांना मिळो यासाठी बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत. सोबतच या ठिकाणी जे कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय अहमदाबाद निवासी श्री बाबाजींना तर मी माझा पिताच म्हणतो. पित्याप्रमाणे माझ्या पाठीशी उभे आहेत. बाबा आपल्याला असं असं करायचं आहे, बाबा उभे आहे, बाबा कधी बोलवा. 500 किलोमीटरवरून आमच्या उत्तम आश्रमासाठी मार्गदर्शक आधारस्तंभ झालेले आहेत. सोबतच आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्यांना आम्ही या मानवा पंथामधले सूत्रसंचालक, हसत खेळत उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे बाबाजींच्या मोठ्या कृतींमध्ये ज्यांच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी असते, असे नावात ज्यांच्या काटे आहेत पण शब्दामध्ये मात्र गुलाबाचे फुलंच फुलं आहेत, असे श्री काटे बाबाजी. नावात काटे आहेत पण शब्द त्यांचे ऐकल्यानंतर फुलांचा वर्षाव झाल्यासारखं वाटतं. आणि पूर्वीचं नाव त्यांचं सुदर्शन, उत्कृष्ट प्रकारचं साहित्यिक, लेखक, वाचक, मीमांसक, जिज्ञासक असे आजचे हे सर्व ज्ञात विरक्त भक्तिपुरस्कार असलेले पात्र आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून या पात्राचा लाभ घेण्यासाठी आपण सर्व साधकवृंद, तपस्विनी, भिक्षू, वासनिक, नामधारक, दर्शनार्थी, वेदवंत सर्व या ठिकाणी भाग्यवान आहोत. आपल्याला तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे अशा प्रकारच्या ज्ञानी, संत, महंत, विद्वान परमेश्वराच्या भक्तांची मांदियाळी गेल्या 2 दिवसात व आज आता 3रा दिवस, अजूनही पुढे 4था आणि 5वा दिवस या पंचकृष्णांच्या असीम कृपेने प्राप्त होत आहे. कारण आपला विषय आहे श्री पंचकृष्ण प्रबोधन कार्यशाळा आणि विषयाकडे वळतो. आता हा
महत्त्वाचा विषय आहे, ज्यांची आपण भक्ती करतो, ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो, ज्यांचे आपण ज्ञानी आहोत, भक्त आहोत, परमार्गाचे अनुयायी आहोत, त्यांचीच आपल्याला परिपूर्ण माहिती असणे. आमच्या श्री मोठ्या बाबाजींनी पंचकृष्ण प्रबोधन परिषद काढलेली आहे. म्हणून मोठ्या बाबाजींच्याच प्रेरणेने आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजींना मिरजगावला उद्याचा कार्यक्रम असल्यामुळे आज जाणे पडले आहे. कारण नगर जिल्ह्याची जबाबदारी बाबांवर आलेली आहे तिथं. म्हणून बाबाजींनी सांगितलं मी लहान बाबांना पाठवतो आणि देवपूजा पण पाठवतो. एवढं काही हरकत नाही बाबा, आपला शुभ आशीर्वाद म्हणजे लहान बाबा आले म्हणजे आपण आल्यासारखेच आहात. म्हणून ज्या पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचं कार्य बाबाजींनी संपूर्ण अखिल भारत वर्षामध्ये चालवलेलं आहे, तेच पंचकृष्ण म्हणजे आपले आराध्य दैवत, आपले पिता. आताच मी म्हटलं तोमेव माताचे पिता तोमेव. मग त्यांचा आदर्श आपल्याला माहीत पाहिजे, त्यांचा आदर्श विचार माहीत पाहिजे, त्यांचा आदर्श आचार माहीत पाहिजे. आपल्याच बापाचं आपला पिता आपल्यासमोर जो आदर्श ठेवतोय, तो आदर्श सांगतोय की असा वाग, हे कर, हे करू नको, बस. आणि ते का करायचं का नाही करायचं त्याच्या मागचं कारण म्हणजे विचार. विचारातून आचार जन्माला आलेला आहे. म्हणून विचार हा आचाराचा बाप आहे. म्हणून आचाराला दुय्यम स्थान दिलं, विचाराला प्रथम स्थान दिलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये 9 ते 11 काय ऐकायचं आहे? आपल्या पित्याचा विचार ऐकायचा आहे, ज्ञान ऐकायचं आहे. ज्ञान म्हणजे विचार, माहिती. असंच का करायचं, तसंच का करायचं, तसं का करू नये, असंच का वागायचं, एकाच परमेश्वराची भक्ती का करायची, हा आचार झाला. एकाच परमेश्वराची भक्ती करणे, पण त्याच्या पाठीमागचा विचार तो आता ऐकायचा आहे. मग केवळ श्रीकृष्ण महाराज आणि आमचे स्वामी 5वे अवतार आणि 1ले अवतार यांचे विचार आणि आचार प्रसिद्ध आहेत. पण आज, काल आणि उद्या हे जे 3 अवतार आहेत, काल श्री दत्तात्रय महाराजांचे विचार खोदून काढावे लागले, शोधून काढावे लागले वक्त्यांना. तसे आजसुद्धा श्री चक्रपाणी महाराजांचा विचार काय आहे, आपल्या पित्याचा विचार काय असणार, बापाला पोराला माहीत पाहिजे ना, बापाला काय अपेक्षित आहे आपल्याकडून. मग हे पंचपिता पंचावतार एकोपी देव सच पंचधाभू उद्धरतू आर्तांना अपि कर्मभूमो. परमेश्वर तर एकच आहे, अनंत अवतार असतात, पैकी 5 अवताराची आपल्याला उपासना करत आहोत आपण, माहिती झालेली आहे. म्हणून 5 अवतारांनी काय विचार दिले आपल्याला, काय आचार दिले, काय सांगितलं आचार करायचा, कोणता आचार करायचा. मग त्या आचारातही 2 प्रकार, विधीपर निषेधपर, बरोबर आहे. म्हणून 2 वक्ते ठेवलेले आहेत. मग एका वक्त्याने विधी घ्यायचा, एका वक्त्याने निषेध घ्यायचा. म्हणजे एक पर एक अवर. विधी परात जातो, निषेध अपर. म्हणजे पर अपर दोन्ही गोष्टी आल्या. आचारामध्ये 2 विभाग, विचारामध्ये 2 विभाग, पर अवर. एका वक्त्याने पर विचारावर बोलायचं, एका वक्त्याने अपर विचारावर बोलायचं. म्हणून 2 वक्ते प्राधान्याने आपण 2 सत्रामध्ये ठेवलेले आहेत. विचारामध्ये अपर विचार म्हणजे अन्यव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संवार संसरण, प्रपंच आणि देवता त्यांचंही ज्ञान परमेश्वराने दिलेले आहे, त्याला अपर विचार म्हणायचं. आणि महावाक्य निर्वचन आणि उद्धरण 3 प्रकरणं पर परमेश्वराचं ज्ञान दिलेलं आहे. आणि अस्थिपरी गेलं आचारात, आचारामधले पर आणि अपर विभाग. आचारामधला जेवढा निषेध सांगितला, विकार निषेध, विकल्प निषेध, स्वभावाला मात्रा देत कमी करायचं, दुसरा स्वभाव जीवाचा प्रकट करायचा म्हणजे, आणि आलंबन निषेध, 4 गोष्ट निषेधात्मक अपर आचार आहे. दोष त्याग केला म्हणजे काही फार मोठं केलं नाही, अपर आचार केला. गुणाचा अंगीकार, स्मरण आणि दुःख, चतुर्दुःख, पर आचार. आचारात 2 विभाग, विचारात 2 विभाग. अशा प्रकारे 2 वक्ते आपण ठेवलेले आहेत. म्हणून आताचे वक्ते हे विचारावर बोलणार आहेत. आता श्री चक्रपाणी महाराजांचा विचार काय होता हे त्यांनी लीळेचं चिंतन करून आलेले आहेत. विषय दिलेला आहे श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळांमधून आलेला विचार, 4 पदार्थाबद्दलचा विचार, मी कोण, कुठून आलो, कुठं जायचं.
चारी पदार्थ म्हणजे विचारपर ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान, देवतेचं ज्ञान, हे असं असं आहे. म्हणून आपल्याला असं करायचं आहे, अस्थिपरी अशी आचरायची आहे आपल्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी. मग जो परमेश्वर आहे, या चार पदार्थामधला जो परमेश्वर आहे त्याची निवड केलेली आहे, त्याच्या पदाला जायचं आहे. मग 2-3 पदार्थ बाजूला सारून त्या चौथ्या पदार्थाला धरायचं आहे, पकडायचं आहे. आपल्याला हा विचार पक्का करायचा आहे. विचारानं दृढता प्राप्त होईल, आचारानं योग्यता प्राप्त होईल. योग्यता म्हणजे काय, दृढता म्हणजे काय, बाबाच सांगतील आपल्याला, मी नाही सांगणार. मी फक्त विषयाचं विवेचन करत आहे. विचारानं जर दृढता येते, ती दृढता म्हणजे काय, ती आता सकाळच्या सत्रात आली पाहिजे. आणि मग त्या विचारानुसार जो आचार करायचा आहे तो दुपारच्या सत्रात बाबाच आपल्याला सांगणार आहेत. दुपारच्या सत्रात आचार्य प्रभू श्री महाचिंतनी जनक बाबाजींना श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्रातून निघालेला आचार हा विषय दिलेला आहे. आवडला म्हणे, माझा तुमचा विषय आवडला म्हणे. बाबा म्हणे, पहिले फोनवरच सांगितलं बाबा. म्हटलं श्री चक्रपाणी महाराजांविषयी आपण भरपूर चिंतन केलेलं आहे, आपण सांगू शकता बाबा. आचार पण सांगायला आम्हाला आमच्या पिता माता असलेल्या पंचअवताराची, ज्याला पंचअवतारासारखे मोठे माता पिता आहे, त्याच्यासारखं जगात श्रीमंत कोण आहे? हो, कोणीच नाही जगामध्ये आपल्यासारखं श्रीमंत. म्हणून जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य आहे तो महानुभाव म्हणतात त्याला. आपल्या आज बोलवलेल्या ज्ञातविरक्त लोकांकडून समजून घ्यायचे आहेत. मी फक्त प्रस्तावनेच्या दृष्टिकोनातून विषय विचारपर आणि आचारपर याची जी माझी स्वतःची जी संकल्पना होती, कारण या कार्यक्रमाचा संकल्पक आणि नियोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी घेतली आहे. आयोजक आहे आदर्श महानुभाव मंडळ, अमरावती जिल्हा व अकोला जिल्हा, संयुक्त विद्यमाने द्वय अवतार दिन औचित्य साधून श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानय महोत्सवाच्या ठिकाणी आलेल्या सर्व आजच्या प्रमुख अभ्यागतांना माझा साष्टांग दंडवत करतो. अधिकृतीची क्षमा मागतो. दंडवत प्रणाम. आपल्या सर्वांनाही दंडवत प्रणाम करून क्षमा मागतो. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री सह्यांचळ गुरुनिधी मायापती सुंदरा, श्री दत्तात्रय त्रितापपापहर कामा पाहि योगेश्वर, श्री द्वारावती करा जलजीवानंत विघ्नहरा, श्री रुद्धपूर्वाशिया नमनवा साष्टांग भावे सदा, चारी वेद षडांग शास्त्राठरा कुंठित वर्णावया, वा श्री चक्रधरा नमो तव पदा मायापती सुंदर, वा श्री चक्रधरा नमो तव पदा मायापती सुंदरा. भगवान श्री आवाज नाही आला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अनादि अनंत अनंत सृष्टीचा उद्धार करणारे श्री चांगदेव रावळांच्या व्यक्त स्वरूपाला या सर्व सोहळ्याचं अधिष्ठान, किंबहुना समग्र अवताराचं अधिष्ठान ज्यांच्याजवळ आहे, अशा श्री चक्रपाणी प्रभूंच्या व्यापक असलेल्या ईश्वर स्वरूपाला अधिष्ठित करून अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे सर्व गोपालाश्रमचे संचालक पूजनीय बाबांच्या प्रसन्नतेमध्ये जे सदैव समाज प्रबोधनामध्ये ज्ञान आणि भक्ती वैराग्यामध्ये परिपूर्ण असून कर्म धर्म विधी यांचा संयोग सतत त्यांच्या अस्थिपरीमध्ये पाहण्यासाठी मिळतो. असे आदरणीय वंदनीय पूजनीय परम पट्टाधिष्ठित आचार्य प्रवर आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष महंत पाथरीकर बाबाजी, संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष. अहमदाबादमधले थोडे भीती वाटते, अमित शहा समोर येतो. आमच्या महानुभाव पंथाचे अमित शहाच आहेत, शब्दांचे सम्राट आहेत, साहित्याचे विद्वान आहेत असे बाबा.
ज्यांच्या सूत्रसंचलनामध्ये आपण निवांत बसून आहे, सतत फुलांचा, कवितेचा, शब्दांचा वर्षाव होतो, सतत आपणाला भोजे देत राहतात. आम्ही त्यांना भोजराज दादा म्हणतो. काही ना काही खाजे देत राहतात सतत. कवी आहेत, विद्वान आहेत, मंदिराचे संचालक आहेत आणि आता दत्तराज आहेत. दत्तराज बाबाजी लोणारकर, दंडवत प्रणाम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व साधनवंत, भिक्षुक मंडळी, तपस्विनी आया, सर्वांना दंडवत. तसेच उपस्थित असलेले सर्व वास्तविक मंडळी, आपणालाही दंडवत. आणि मातृप्रेमाने या मातृभगिनी ते उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना दंडवत. आणि ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव ज्यांनी आयोजित केला असे परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत, ज्ञानभक्ती वैराग्याचा शिरोमणी, हसता खेळता ईश्वराचा अधिष्ठित असलेला आमचा हा अधिकरण पूजनीय. बाबांच्या नावामध्ये 2 गोष्टी आहेत. ते उगली टाकत राहतात. हिंगोलीकर बाबा नेहमी उगली टाकतात बोलत्यामध्ये. मला फोन आला, म्हणलं बाबा काय प्रयोजन काय कार्यक्रमाचं? म्हणाले ज्ञानाई. बाबांना म्हणलं बा पण सिनाई आहे, खोकलाई आहे, ही तुमची ज्ञानाई काय भानगड आहे? मला माझे असे विचार आहे. अशा विचारांना अंतःकरणामध्ये ठेवून आचार देत देत आपला संपूर्ण जीवन त्यांनी ईश्वरचरणी अर्पण केलं असे आमचे बाबाजी. तुमच्या कार्यक्रमामध्ये जी ब्रह्मविद्या ज्ञानाई आहे त्या पहिल्या शब्दापासून मी विचारायला प्रारंभ करतो. म्हणतो कुठे गेले हो इंगोलेकर बाबा, तुमच्याशी काही बोलायचं विचार कर या. ब्रह्मविद्या गोसावी डोमेरामला उंच मठामध्ये अखंड निरूपण करत असताना पहाट झाली. भटोबास झोप येते. जसे आता आपण सुंदर नाश्ता केला, साधक मंडळी बरीचशी स्थानाकडे गेलेली आहे, म्हणजे भिक्षुक मंडळी स्थानाकडे गेलेली आहे, वास्तव मंडळी देवाचा प्रसाद घेऊन काही बसलेली आहेत, काय आपल्या कर्मयोगासाठी गेलेली आहेत. मातृभगिनी मात्र बऱ्याच अंशाने उपस्थित आहे. भटोबासांना झोप येऊ लागली आणि मग भटोबास हळूच स्वामींना म्हणतात, देवा पहाट झाली ना. स्वामी प्रसन्नतेने भटवासांकडे पाहतात, आकाशाकडे पाहतात, त्या उंच मठाच्या कंगोऱ्याकडे पाहतात आणि स्वामी सहज म्हणतात, तुम्हा पाहलेच बहुत, पुरुषाच्या भेटी युगे गेली. भटवासांना अर्थ कळलाच नाही. भटवास म्हणतात, बाबा पुरुषांच्या भेटी युगे गेली म्हणजे काय? आणि मग सर्वज्ञ त्यावेळेला आपल्या ब्रह्मविद्येचं उद्घाटन करताना, आपला परिचय देताना श्री चांगदेवरावळांचा परिचय इथे प्राप्त होतो आपणाला वेळेतून. तो असा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं सांगतात, कवणी एक राव, एक राजा असतो, पाईक परिवार, घोडे सगळं घेऊन एका देवतेच्या दर्शनासाठी निघालेला असतो. तो फिरता 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 त्या देवतेच्या पटांगणामध्ये येतो. देवतेला वाहण्यासाठी विडा हातात घेतलेला असतो. देवतेच्या मंदिराच्या गर्भप्रवेश करताना एक सिद्ध साधक पुरुष तिथे बसलेले दिसतात. त्यांनी टाळी लावलेली असते. या चरित्रात उल्लेख आहे, टाळी लावलेली आहे. समाधी अवस्थेत आहे. योग सिद्ध साधन म्हणतात, योग सिद्ध असतात त्या अवस्थेत आहे. त्या राजाला वाटतं की आता देवतेचं दर्शन नंतर घेऊ, आपल्या हातातला विडा पहिले आपण इथे अर्पण करू, मग देवतेला दंडवत करू. आणि म्हणून तो राजा त्या सुंदर दिसणाऱ्या युग पुरुषाला, त्या महान अशा योग्याकडे पाहत पाहत उभा राहतो. आणि मग ते पुरुष
कितीतरी युग गेल्यानंतर त्यांची समाधीतून ते अवतरित होतात, प्रगट होतात, व्यक्त होतात, त्यांची टाळी चेतवल्या जाते आणि मग समोर पाहतात तो राजा उभा आहे आणि मग तो राजा विडा देतो. ते महापुरुष कोण आहे? इथेच खरी आपली ज्ञानाची सुरुवात होते. ते जे महापुरुष आहे, भटोबास हा सर्व परिवार ते लीळा ऐकतो आहे आणि ते राजा म्हणतो, विडा देतो, दंडवत करतो आणि म्हणतो, जीजी माझा पाईक परिवार बाहेर उभा आहे, आता मी जातो. ते महापुरुष असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री चांगदेव रावळ गोसावी त्याला काय म्हणतात? अरे बेटा, म्हणाले ते युगच गेले, तुझा पाईक परिवार कुठे गेला? म्हणा असे अनंत युगे गेले, म्हणून पुरुषाच्या भेटी युगे गेले. आणि हे सगळं निरोपण ऐकल्यानंतर बाईसा, मादायसा, औसा, साधा, लहामायसा ह्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगळे विचार येतात. अरे 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 हे काय म्हणलं, बघा बघा बघा. आणि आतमधल्या पडवीला बसल्यानंतर ते म्हणतात, अरे अरे ऐकलं का? हे ते कोण आहे? ते म्हणतात, अरे आमचे चांगदेव रावळ गोसावी तेच आहेत ते युग पुरुष. आणि म्हणून मी सुरुवातीला बोलता असं तुम्हाला सांगितलेलं आहे, अनादी काळापासून ज्यांचं अवतरण या भारतभूमीवरती आहे असे अनादिसिद्ध पुरुष म्हणजे श्री चांगदेव रावळ गोसावी. सर्वज्ञांनी चांगदेव रावळांच्या आठवणी सांगत असताना या प्रसंगामध्ये भेटीचा अवसर राखावा. त्या पुरुषांना ते जे चांगदेव रावळ होते ते बसलेले आहे, ते सिद्ध पुरुष, जगाचे नियम ते त्यांना माहीत आहे, हा राजा आलेला आहे. एक विचार तिथे सर्वज्ञांनी दिलेला आहे. श्री चांगदेव रावळांचा पहिला विचार तिथे आहे. म्हणतात ना, गुरुला, साधूला, राजाला रिक्त हाताने भेटायचं नसतं, पण हातात सगळा विडा आहे, पण प्रतीक्षा, तितिक्षा आणि विचाराची विवेक्षा करता आली पाहिजे जीवनामध्ये. आपल्याला असं वाटतं की आपण जडचेतन पदार्थाला भेट असताना असं वाटतं की पटकन दंडवत करावा, निघून जावं. असं नाही आहे ते. तिथे तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, थोडं वॉच अँड सी करावं लागेल. ती प्रतीक्षा कशाची असते? आणि मग त्यांचे हेतुकार असं सांगतात, हा जो विचार श्री चांगदेव रावळांनी दिला, जरी तुमच्याकडे विचार भक्कम असतील तर तुम्ही प्रतीक्षा करू शकता, वेळेची, काळाची, वस्तूची, पदार्थाची, ईश्वराची. आणि हा विचार भटवासांना कळाला आणि युगपुरुष असलेल्या श्री चांगदेव रावळांची पहिली ओळख डोंबेग्रामला उंच मडामध्ये झाली. दुसरी ओळख सर्वज्ञांनी सांगितलं की बाबा एका कुणाची मुंज होती. पहा, सर्वज्ञांच्या चांगदेव रावळांच्या बद्दलचा एक विवेक सर्वज्ञांपाशी कसा आहे. त्यांनी दंडवत घातला, ज्याची मुंज होती तो मंदिरात गेला, मंदिरात अभिषेक केला, पूर आला, पुरामध्ये सर्व मंदिर डुबून गेलं. आणि मग तो ज्याची मुंज होती तो म्हातारा झाला आणि मग ते देऊळ उघडं झालं काळांतराने, कित्येक वर्षाने. आणि मग तो सांगतो की माझी मुंज होती तेव्हा इथे एक पुरुष बसलेले होते, ते म्हणजे कोण? ते म्हणजेच आमचे चांगदेव रावळ गोसावी. आपली ओळख लपवणारे आपण कवनार ते नेनिजे या वचनाचा विचार मात्र सर्वज्ञांनी चांगदेव रावळांनी आपल्या अस्थिपरीमध्ये आणलेला आहे. ओळख दिलेलीच नाही आहे. अहो, त्या देगावला आमच्या सर्वज्ञांनी सहज सांगितलं की या मंदिराचं उद्घाटन होतं, कळशारोहण होतं. त्यावेळेला आम्ही या मंदिराच्या चौकात उद्दीपनाच्या वेळेला बसलेलो होतो. औसाने त्या पुजाऱ्याला विचारलं, म्हणाले, अरे हे या मंदिराचं किती दिवस झाले? त्याने सांगितलं, बाई 500 झाले. औसा खूप खुश होता. त्यांनी 500वर 200 आगाव लावले. बरं, अशी आगाव लावण्याची पद्धत आहे. अरे म्हणाले, आमचे गोसावी 700 वर्षाचे पुरुष आहेत. गावात जाऊन औसा सगळ्या महाजनांना बोलू लागला. स्वामींनी बोलवलं, मला इकडे इकडे. आपली ओळख लपून काम करण्याचं कार्य, जसं आमचे इंगोलीकर बाबा, त्यांची ओळख तुम्हाला झाली का?
हे कोण आहेत, कशा आहेत? देहानं तुम्ही त्यांना इंगोलीकर म्हणा, पण त्यांचा आचार, त्यांची सूक्ष्म दृष्टी, या पंथाचं एक उज्ज्वल लेणं आहे. ते ओळख दाखवत नाहीत, ते अतिशय विद्वत्त आहे. मानवा पंथाच्या या व्यासपीठावरून समग्र मानवायांना एक विनंती आहे, यांच्याकडे फार मोठी जबाबदारी द्यावी लागली साहित्याची. सहज मी बाबांना फोन केला, मला आपल्या पंथातल्या लिप्या बाबा, हे सगळे सूत्रपाठ बाबांनी लगेच 22 लिप्यांचं लगेच पाठवलं. तर 22 लिपींमध्ये सूत्रपाठ काढायचं आहे बाबा, ही जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. पैसे आम्ही लावू, तात्या लावतील, पैसे चिंता नका करू. मानवा पंथाचं ते लेणं आहे. 22 लिपीतला सूत्रपाठ आहे. आपण म्हणतो आपला पंथ थोर आहे. ही 22 लिपी आपल्या पूर्वजांनी आपल्या चांगदेवरावळांना अभिव्यक्त करताना एक विचार त्या लिपीमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चांगदेवरावळांच्या विचाराला स्पर्श करताना चांगदेवरावांच्या गुरूंचा विचार करावा लागेल. गुरून अनुगंतम या वाक्यामध्ये जो विचार सर्वज्ञांनी दिला, तो अनादि अनंत काळापासून जेव्हा त्या करवंदाच्या जाळीमध्ये, वेळुवाच्या जाळीमध्ये गुरुत्व स्वीकारण्यासाठी जेव्हा फड्डून आमचे चक्रपाणी महाराज जेव्हा आले, तेव्हा दत्तात्रय प्रभूंनी त्या कोरी भूमिकेला पहा, विचार देत असताना भूमिका ही महत्त्वाची आहे, जागा महत्त्वाची आहे. कोरी भूमिका का चांगदेवरावांनी निवडली? कोरी भूमिकेचे अनेक अर्थ आहेत. कार्याध्यक्ष कोरी भूमिकेवर बोलतीलच. आपल्या मानवा पंथामध्ये 13 प्रकारचे अर्थ कोऱ्या भूमिकेवरती आहेत. आमचे इंगोलीकर बाबा कोऱ्या भूमिकेबद्दल काय मत आहे हा विचार म्हणता नाही म्हणून विचारतो. कोरं पात्र, आता बाबा हे कोरं पात्र आहे. कोरी भूमिका जिथे प्रमादच घडला नाही वगैरे, जिथे समग्र विषय ज्ञानांची अविद्या छेद केल्या जाते वगैरे वगैरे असे अनुभव आपल्या मानवा पंथाच्या साहित्यामध्ये प्राप्त होतात. अशा त्या चाळीमध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या व्यक्त ईश्वर स्वरूपामध्ये व्यक्त असलेल्या सर्व शक्तींना आवाहन केलं. सर्व शक्ती उपस्थित झाल्या. ती जाळी समग्र ब्रह्मांडातील समग्र देवतेंना अवतरवित केलं. गुरु असा मात्र असा असा या मार्गाशी ज्ञानाईवर आता येत आहे मी. जी ज्ञानाई, ज्या ज्ञानातून तुम्ही मुक्त होण्याचा प्रयत्न करता, ती ज्ञानाची आई आता कशी व्यक्त झाली, ती कुठून आली, ती परंपरा दत्तात्रय प्रभूंनी अतिशय विचार करून ती लीळा, ती अव्यक्ताची लीळा, ती केवळाची लीळा, ती कैवल्याची लीळा आणि ती निर्गुणाची लीळा, ही लीळा 3 प्रकारच्या साहित्यिकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ही लीळा चेष्टा आहे, ही लीळा अव्यक्ताची लीळा, व्यक्ताची लीळा, अवरदृश्याची लीळा, परदृश्याची लीळा, उभयदृश्याची लीळा, आनंद ब्रह्मांडातील अवतारांनी तिथे व्यक्त व्हावं. दत्तात्रय प्रभूंच्या अधिष्ठानाने ईश्वर स्वरूपातलं सर्वज्ञत्व, सर्व व्यापकत्व, सर्व कर्तृत्व तिथं अभिव्यक्त व्हावं. आणि आता गुरुनी शिष्याची वाट पाहावी. त्या व्याघ्राच्या विषयामध्ये दत्तात्रय प्रभूंनी व्यक्त व्हावं. आपलं अस्तित्व लोकण्याचा प्रश्न आहे. कधीही आपल्या अवताराने आपलं अस्तित्व स्थापित करण्यासाठी प्रयत्न केला नाही. जेव्हा तुम्ही अस्तित्व शून्य होता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये विचाराची दृढता निर्माण होते, तरच तुम्ही आचार करू शकता. हा लीळेचा एक छान पर विचार इथे मांडलेला आहे. श्री दत्तात्रय महाराजांच्या दिव्य कृपादृष्टीतून आता वैखरीला अभिव्यक्त व्हायचं आहे. तिथे परेचा व्यापार करायचा आहे. दया, माया, कृपा, करुणा सगळ्या शक्तींना आता शिष्याला भेटायचं. दत्तात्रय प्रभूंचं ते चिंतन आहे. चक्रपाणी प्रभूंचा जथ्था समोर येत आहे आणि आता वैखरीचा प्रचंड असा आवाज झाला. समग्र जनलोक पळून गेले. या ब्रह्मांडाचे अधिकरण असलेले दत्तात्रय प्रभूंना जे हवं ते मिळालं. ज्याची वाट अनादी काळापासून दत्तात्रय महाराज पाहत आहेत, तो क्षण आता भेटीचा जवळ आला आणि समोरून
आमचे चांगदेव राऊळ आले. द्वारावतीचे चांगदेव राऊळ आले. द्वारावती या शब्दाबद्दल वेगवेगळे मतं आहे. फलटणचे चक्र चांगदेव राऊळ नाही म्हटलेलं सर्वज्ञानी, द्वारावतीये चांगदेव राऊळ. मग कोणी म्हणतं द्वारावतीला त्यांचं वास्तव्य होतं. एका पाठामध्ये असा उल्लेख आहे, म्हणजे विचारपद ज्ञान सांगतो थोडं. महादायचा गणपत मळामध्ये असताना सर्वज्ञांना विचारते, जीजी फलटणला श्री चांगदेव राऊळ कुठून कसे आले? बाबा थोडा हा नायमबासांच्या तुम्हाला भेट दिलेल्या पुस्तकामधला हा विचार आहे, अभिव्यक्त करू. थोडा विचार आहे. किती वेळा गरम किती पाळ 10 वाजले 10:30. हे अगदी संवाद आहे, परिसंवाद आहे हा. हो बा पुढे पोफळ फोडण्याचा विशेष आलेला आहे. त्यांना मला वाजत तिथे आणायचं आहे. तो गाडीमध्ये आपली वाट पाहत आहे. ती प्रसन्नता तुम्हाला भेटणार आहे. तेव्हा गणपत मळामध्ये थोडंसं या वेळेला मी शॉर्टकट करून सांगतो. किती पेलवाल पहा. महादायचा स्वामींना विचारते की फलटणला चांगदेव राऊळ गोसावी कुठून आला? मग सर्वज्ञ सांगतात हिमांचलामधून आम्ही विंझुंगामध्ये गेलो. विंझुंगामध्ये तिथे आम्ही एक पुसा अवतार स्वीकारला. पुसा शब्द आहे साहित्यामध्ये. ध्याय तो विषयान पुसा. गीतेमध्ये एक पुसा शब्द आहे, तो आपल्या लीळाचरित्रात पुसा शब्द आलेला आहे. पुसा म्हणजे सुंदर असलेलं एक व्यक्तिमत्व, हवा असं असणारा एक माणूस. त्या माणसामध्ये अवतार स्वीकारून सर्वज्ञ श्री चांगदेव राऊळ आपला पुढील आपल्याला भेटण्यासाठी विंझुंगामध्ये त्या अवतार घेऊन तिथे हेतुकरण नायंबास आपल्या हेतुस्थळामध्ये असं अभिव्यक्त करतात की तिथे जांभळाच्या ढोलीमध्ये 3 वर्ष निवास केला, पिंपळाच्या ढोलीमध्ये 2 वर्ष निवास केला, वटवृक्षाच्या ढोलीमध्ये, ढोली हा शब्द तिथे. आणि मग तेथून स्वामी अनंत अवतार कार्य वेद बोध देत कानड देशाला आले. मला वाटतं कानड देशात तेलंग देशा नसावा, वेगळा हेतू असावा. कानड देशामध्ये चाक्षुषिक धर्माची स्थापना करून सर्वज्ञानी चांगदेव राऊळांनी, त्याला आपण सतपंथ म्हणतो, त्याही सतपंथाची स्थापना आपल्या चांगदेव राऊळांनी केली. किंबहुना जे गोरक्षाचं ध्येय पडलेलं होतं, जे जो वृक्ष येळापूरला वेरूळच्या गुंफा तयार करण्यासाठी झाल्यानंतर तिथं सिद्धी स्थापना करण्यासाठी जे गोरक्ष गेले होते, त्या गोरक्षाच्या देहामध्ये चांगदेव राऊळांचं 6 महिने वास्तव्य झालं. तेथून पुढे सर्वज्ञ महाराजाला सांगतात. आपल्याला विषय कळतोय की सर्वज्ञ आपली आठवण सांगतात चांगदेव राऊळांची की. आणि मग तेथून पुढे सह्याद्री पर्वतावर आले. सह्याद्री पर्वतावरती आल्यानंतर तिथे बहुत काळ राहून तेथून द्वारावतीला गेले. द्वारावतीला बराचसा काळ आपल्या अवताराचा सिद्ध करून मग कराड्या ब्राह्मणाच्या घरी सर्वज्ञांचं प्रकटीकरण झालेलं आहे. आणि म्हणून फलटणी कराड्या ब्राह्मणाच्या घरी जे अवतार आहे तो अनादी काळापासूनचा असा सिद्ध होतो आपल्या हेतुस्थळामध्ये. मागे मी सांगत होता की फलटणला आपल्या चांगदेव राऊळांची जी प्रवृत्ती आहे, जो अवतारांची आपण पूजा करतो, तो अवतार भेटण्यासाठी अवतारांनी एक अस्थिपरी सांगितली फलटणहून निघताना, की ज्या स्त्रीने रती मागितली ती ब्रह्मचर्याची प्रवृत्ती. जो अवतार दिन आपण 8 दिवसापूर्वी साजरा केला, तिथेही कामाख्याने रती मागितली, तिथेही श्री चांगदेव राऊळांनी सांगितलं की दत्तात्रय प्रभूंची आणि गोविंद प्रभूंची आण आहे. ती ब्रह्मचर्याची प्रवृत्ती उद्धरणाला कारण आहे. आणि जोपर्यंत आपल्याला अष्टविध ब्रह्मचर्याचा अंगीकार करता येणार नाही,
तोपर्यंत तुम्हाला अस्थिपरेमध्ये प्रवेश मिळणार हा एक विचार मोठा दिलेला आहे आणि तो विचार आपण सर्वांनी आत्मसात करावा. ती प्रवृत्ती घेऊन, प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा बाबा संस्कृतमध्ये प्रवृत्तीचा अर्थ आपल्या लक्ष विचार बंद कराने सांगितलं आहे. प्रवृत्ती म्हणजे उपचे भंगे ती प्रवृत्ती आणि राहे ते इच्छा. पण आपण निर्णय मांडताना म्हणतो की अव्यक्ताला अशी प्रवृत्ती झाली, अव्यक्ताला अशी इच्छा झाली, असा एक शब्द आपण सुधारणा केली तर तो होऊ शकतो. उद्धरणाची प्रवृत्ती नाही, उद्धरणाची इच्छा झाली आणि ती इच्छा जेव्हा फलटणला झाली ती इच्छा घेऊन